महाराष्ट्रात कडाक्याच्या उन्हाळा सुरू असतानाच आता अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा। सांगली, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार गारपीट, शेती पिकांचं मोठं नुकसान। बेळगावमध्ये तुफान गारांचा पाऊस तर कर्नाटकात हिमवृष्टी झाल्याची माहिती। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ, गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल। पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध, इंधन आणि गॅसचं वितरण सुरळीत सुरू आहे। भुजबळांचा दावा, घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचेही आदेश। आखाती युद्धाचा चटका महाराष्ट्राच्या खानावळींनाच। ठाण्यामध्ये 60 हॉटेल्स बंद झाल्याची माहिती। 60% हॉटेल्स बंद, तर पुण्यामध्ये पोळी भाजी केंद्रांवरील दर दुप्पट। अनेक हॉटेल्समध्ये चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ, तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर। एलपीजी नंतर आता तेलाच्या किमतीही कडाडल्या। खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं। मार्केट यार्डमध्ये 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ। युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या।